बघा कृतीमध्येच 7वं प्रकरण आज आपल्याला बघायचंय, समान पद ओळखणे. काय नाव आहे प्रकरणाचं? समान पद ओळखणे. काल आपण समसंबंध त्याच्यामध्ये संख्या आकृत्या हे बघितलेले, कसं ओळखायचं समसंबंध. तर बघा नावातच याचे आहे समान पद ओळखणे. तर या प्रकारचे जे प्रश्न असतात की नाही, समान पद ओळखा, याच्यामध्ये काय केलेलं असतं, एकच आकृती तर तुम्हाला कोपऱ्यात दिलेली असते आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतात आणि त्या आकृतीचं एकदम बारीक हाताच्या कडे या एकदम बारीक निरीक्षण करायचं असतं आणि सेम टू सेम, म्हणजे एक टिंब सुद्धा इकडचा तिकडे व्हायला नको. इतकी बारीक निरीक्षण करून सेम टू सेम हुबेहूब आकृती तुम्हाला शोधून काढायची असते. आता एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा मी इथे एक आकृती काढते. बघा इथे एक आकृती अशी, इथं चौकोन आहे, ह्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यात गोल आहे, मध्यभागी त्रिकोण आहे आणि त्याच्यावरती भरीव गोल याचा, बरोबर, आणि इथं अशा डबल रेषा आहे. तर ही आकृती तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्या पुढं 1 2 3 आणि 4 अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला शोधून काढायला सांगितले की ह्या आकृतीची सेम टू सेम आकृती ह्या 4 पैकी कुठल्या आकृतीमध्ये आहे. तर ह्या 4ही पण आकृत्यांचं तुम्ही निरीक्षण करा, 1 2 3 4, आणि मला सांगा की ही आकृती म्हणजे ह्या 4 पैकी कुठली आकृती आहे. सेम टू सेम 3 नंबर. बघा म्हणजे निरीक्षण करत असताना भरीव गोल, काय काय आकृत्यांमध्ये भरीव गोल असा आहे, पण काही आकृत्यांमध्ये फक्त असा गोल, म्हणजे इतकं बारीक बघायचं. हा गोल जो आहे तो भरीव आहे, पण 4थ्या नंबरच्या आकृतीमध्ये तो गोल कसा आहे, पोकळ गोल. त्यानंतर बघा त्रिकोण, त्रिकोणाची जी तोंड आहेत, आता आपल्याला कशी शोधायची, ज्याचं तोंड कसं आहे त्रिकोणाचं, खाली आहे, पण काय काय आकृत्यांमध्ये त्याचं तोंड कुठे केलेलं आहे, वर केलेलं आहे. म्हणजे ते चिन्ह आहे ना, ह्या चिन्हावर लक्ष पाहिजे आपलं. आकृत्या बघायच्या म्हणजे नुसतं वरच्यावर बघायच्या का नाही, त्याच्यामधले हे भरीव गोल असला पाहिजे, त्रिकोणाचं तोंड खालीच पाहिजे. आपल्या डाव्या हात, तुमच्या डाव्या हातालाच आहे का बघा बरं हा चौकोन, मग काय काय ठिकाणी तो चौकोन काय केलेला असतो, उजव्या कोपऱ्यात दिलेला असतो. मग जसं आपल्याला आकृती शोधायला सांगितले, डाव्याच कोपऱ्यात तो चौकोन पाहिजे किंवा उजव्याच कोपऱ्यात तो गोल पाहिजे, हा गोल जो आहे तो उजव्याच कोपऱ्यात पाहिजे, हे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा आपल्याला सेम टू सेम आकृती ओळखता येते. थोडा जरी बदल असेल, त्या 4ही चिन्हांपैकी एका जरी चिन्ह जर जुळलं नाही तर ती आकृती बरोबर नाही. आता 2 नंबरची ही आकृती बघा, या पाण्याची आकृती बघा, प्रश्न आकृती म्हणले इथं, आणि प्रश्न आकृतीमध्ये ही आकृती दिलेली आहे तुम्हाला. बघा मी जरा काढून दाखवते, थोडीशी पाकळी दिली आहे, इथे एक पाकळी आहे, त्यानंतर इथे एक पाकळी आहे आणि इथे एक पाकळी आहे आणि इथे एक पाकळी आणि असं केलं. बरोबर आहे का बघा बरं आकृती, बरोबर मॅडम. ठीक आहे, ती आहेच की रेष, नाही रेष नाही ती. तर बघा ही आकृती तुम्हाला ह्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत, तिथं पर्यायाच्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगितले की सेम टू सेम आकृती तुम्ही हुबेहूब आकृती तुम्ही शोधा. तर बघा ही जी पाकळी आहे ना, तर पहिल्या आकृतीमध्ये त्याचं जे तोंड आहे ह्या पाकळीचं, त्या पाकळीचं तोंड इकडे फिरवले, पण पहिल्या आकृतीमध्ये ही जी पाकळी आहे ती अशी फिरवली. बघा इकडे तोंड आहे पहिल्या आकृतीचं, इकडे या बाजूला, बरोबर आहे का. म्हणजे इतकं बारीक बघायचं तुम्हाला. बघ तुम्हाला वाटलं की 4 तर आकृती सेमच आहे, तर तसं नाहीये. ह्या आकृतीचं उजव्या पहिल्या पाकळीतून ह्या बाजूला म्हटल्यावर ती पाकळी कुठल्या बाजूला पाहिजे, इकडेच पाहिजे ह्या बाजूला, पण पहिल्या आकृतीमध्ये कुठे केले तोंड, उलट्या बाजूला केले. आता दुसऱ्या आकृतीमध्ये बघा वरच्या पाकळीचं तोंड बरोबर आहे, पण दुसरी जी आकृती आहे त्याच्यात काय बदल वाटतोय तुम्हाला?
तुम्हाला? हा, हे जे दोन आहेत ना पाकळ्या, ह्या पाकळ्या आहेत ना खालच्या पाकळ्या, ह्या पाकळीमध्ये बदल झालाय बघा इथे दुसऱ्या आकृतीमध्ये. काय केलंय, पाकळ्या ज्या अशा आहेत ना वरती, तर ह्या पाकळीमध्ये असं खाली फिरवले तो. बघा दिसते का तुम्हाला दुसऱ्या आकृतीमध्ये? इथे दुसरी आकृती दिसते का? बघा ही जी पाकळी आहे ती वरच्या बाजूलाच आहे दोन्ही, पण ही जी 2 नंबरची आकृती खाली गेली, तोंड खाली केले त्याच्यामुळे ही 2 नंबरची आकृती पण बरोबर नाही. त्यानंतर 3 नंबरची आकृती बघा, ती पण तशीच आहे. ह्याचं जे तोंड आहे ते कुठं फिरवलंय? खाली फिरवले, त्याच्यामुळे 3 नंबरची पण आकृती बरोबर नाही. 4 नंबरची आकृती मात्र सेम टू सेम याच्यासारखी आहे. बरोबर पाकळ्यावरच्या पाकळीचं तोंड वरच्या बाजूला आहे, 2 नंबरच्या पाकळ्या पण वरच्या बाजूला आहेत, 3 नंबरच्या पाकळ्या पण वरच्या बाजूला आहेत, आणि हे खाली जे आहे मी जसं जसं इथं खाली तुझे 2 फाटे फुटले ते सुद्धा सेम टू सेम त्याच आकृतीसारखे आहेत. म्हणजे बघा, समान आकृती शोधणे हे काही पाहिजे तितकं सोपं नाहीये. तुमचे जर डोळे व्यवस्थित तुम्ही लक्ष ठेवलं, पर्याय जर बारकाईने बघितले, तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर बरोबर शोधता म्हणजे तुम्हाला वाटलं अरे हे तर लय सोपं आहे, आणि तुम्ही गडबडीत कुठला तर पट्टीची आकृती निवडाल आणि गोल रंगवाल तर तुमचं काही गडबडीत चुकू शकतं. तर याला म्हणायचे समान पद ओळखणे. तर अशा भरपूर आकृती आहेत सर्वांसाठी तुम्हाला. तर स्वाध्याय जो आहे 7वा बघा तुम्ही सगळ्यांनी पुस्तकात पान नंबर 227 वर स्वाध्याय 27 मध्ये तुम्हाला जवळजवळ 30 आकृत्या आहेत. किती? 30 सेम टू सेम आकृत्या, प्रश्न आकृतीतल्या बघायच्या, पर्यायातल्या आकृत्या बघायच्या, आणि बरोबर एक चिन्ह धरायचं डोक्यात, आणि ते चिन्ह त्या चिन्हावर लक्ष ठेवून 4 पैकी योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आहे. 30 आकृत्या उद्या सोडून आणा येताना. तर समजलं हे समान पद ओळखणे म्हणजे काय ते? बुद्धिमत्तेतला हा प्रश्न आहे समान पद ओळखणे. ह्याच्यावर एक तरी प्रश्न 100% असतोच, आणि एक प्रश्न किती मार्काला आहे? 2. म्हणजे काल आपल्या आरशातली प्रतिमेचे 2 मार्क, पाण्यातल्या प्रतिबिंबाचे 2 मार्क, आणि हे 2 मार्क, म्हणजे 6 मार्क तर फिक्स झालेले आहेत तुमच्या खिशात आलेले. म्हणजे तुम्हाला 6 मार्क तरी 100% पडणार आहे. सोपी प्रकरण आहेत. जास्तीत जास्त सराव केला तर तुम्हाला चांगले मार्क बुद्धिमत्तेमध्ये मिळू शकतात. ठीक आहे.